मधील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा 1.5 लाख क्विंटलपेक्षा अधिक ओल्या लाल मिरचीची खरेदी झाली आहे। व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली ओली लाल मिरची सुकवण्यासाठी पथरीवर टाकण्यात आली आहे। मात्र मागच्या 3 ते 4 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मिरचीची क्वालिटी खराब होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसानही होत आहे। अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून चिली पार्कची मागणी केली जाते आहे, मात्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणतीही हालचाल होत नाहीये। त्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा बसतोय असं चित्र आहे। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत आहे। आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आली आहे। मात्र मागील 4 ते 5 दिवसापासून असलेले सततचे ढगाळ वातावरणामुळे या मिरचीची क्वालिटी कुठेतरी खराब होत असल्याची व्यापारी खंत व्यक्त करत आहेत। तसेच हवामान खात्याने आज नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचमुळे या मिरची व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी देखील वाढली आहे। नंदुरबारची मिरची हा देशभरात एक्सपोर्ट केली जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या मिरचीला मागणी देखील असते। मात्र आता बदलत्या वातावरणाचा फटका कुठेतरी या मिरचीला बसत असल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील याचा फटका सहन करावा लागत आहे। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली होती आणि जवळपास 1.5 लाख क्विंटलचा टप्पा मिरची खरेदीतून मार्केट कमिटीने ओलांडला आहे। मात्र आता कुठेतरी व्यापाऱ्यांकडून या मिरची सुकवण्यासाठी मिरची पथारीवर पाथरण्यात आली आहे। मात्र बदलत्या वातावरणाचा फटका जो आहे तो व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।